तत्वनिष्ठ डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या परिसस्पर्श या पुस्तकातील त्यांच्या जीवनाला परिसस्पर्श करून अध्यात्माची शास्त्रीय पीठिका उघडून देणारे त्यांचे गुरु यांचे व्यक्तिमत्व सादर करत आहेत स्वतः डॉक्टर निशिकांत श्रोत्री. तत्वनिष्ठ, तू हा विषय सोडणार? तुझ्यासारखा मुलगा संस्कृत सोडणार? अविश्वास, विषाद, नाराजी आणि कितीतरी भावना त्यांच्या स्वरातून मला जाणवत होत्या, त्यांच्या नजरेतून मला दिसत होत्या. तरीही त्यात कुठेही संतापाचा लवलेश देखील नव्हता. मी खाली घातलेली मान नुसतीच होकारार्थी हलवली. त्यांच्या नजरेला नजर द्यायचं धाडस माझ्याच्याने करवत नव्हतं. अरे पण का? आता मात्र भिडे सरांचा आवाज किंचित वर चढला. तरीही तो केवळ आश्चर्याने, त्यात अजूनही रागाची यत्किंचितही छटा नव्हती. तुझं संस्कृत इतकं चांगलं आहे, शिवाय तू टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या 3 परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेला आहेस. तू सुभाष जोशी, विनय जोशी यांच्याकडून माझ्या संस्कृतमध्ये फार मोठ्या अपेक्षा आहेत रे. तरी तू 11वीला संस्कृत सोडणार? सर, मोठा भाऊ तसं म्हणतो. माझी नजर आता थोडी वर उचलली गेली, तरी ती काही सरांच्या चेहऱ्यापर्यंत पोचेना. कोण? श्रीकांत? तोही त्यांचाच विद्यार्थी होता. पण का? तो म्हणतो, तू संस्कृतमध्ये बोर्डात जरी पहिला आलास तरी तुला जास्तीत जास्त 94 गुण मिळतील. त्यापेक्षा अंकगणित घे, त्यात 100 गुण मिळू शकतील. आमच्या वेळेला 11वीला बोर्डाची SSCची परीक्षा असे. पण अंकगणित 8वा विषय घे ना. हताशपणे त्याने कपाळाला हातच लावायचा बाकी ठेवला होता. मी म्हंटल त्याला तसं. आता मला त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवायचं नव्हतं. पण तो म्हणतो, आणखी एका विषयाचं ओझं नको वाढवूस. त्याला मला भेटायला सांगू. ते तरी दुसरं काय करू शकत होते? तो बडोद्याला असतो सर. माझ्या या उत्तरावर जास्ती काहीच न बोलता त्याने तो विषय तिथंच संपवला. वास्तविक या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी मी मराठे सर आणि नना भिडे सर या 2 शिक्षकांबद्दल माझ्या श्रीदादाकडनं इतकं कौतुक ऐकलं होतं की माझ्या दृष्टीने ते सांधेपणे गुणून इतकेच थोर झाले होते. हे दोघेही शिक्षक 10वी नंतर निकालाची वाट न पाहता वर्षभरात त्यांनी पाहिलेल्या प्रगतीवरनं काही विद्यार्थ्यांना SSCची अनुक्रमे शास्त्र आणि संस्कृत या विषयांची विशेष तयारी करून घेण्यासाठी रोज रात्री त्यांच्या घरी बोलवत असत. गेली कित्येक वर्ष त्यांचा हा परिपाठ चालू होता. या वर्षी मलाही त्यांनी संस्कृतसाठी त्यांच्या घरी यायला सांगितलं खरं, पण मी नाठावाने मात्र आपण संस्कृत विषय सोडणार असल्याचं सांगून त्यांना फार मोठा धक्का दिला. 10वीत असताना मी नना भिडे यांना पाहिलं तेव्हा माझ्या मनात त्यांच्याविषयी जी प्रतिमा होती अगदी तसंच त्यांचं दर्शन झालं. अर्थात मी त्यांना प्रथम पाहिलं तेव्हा ते शिक्षक वर्गापासून आमच्या वर्गापर्यंत चालत येताना. दुरूनच. उंची पुरी देहयष्टी होती, तरी किंचित स्थूलपणाने त्यांची उंची म्हणावी तशी नजरेत भरत नसे. मात्र त्यांच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत होता. नाना भिडे सर, कोणीतरी कानात कुजबुजलं आणि आम्ही सगळेच मुलं वर्गात धावलो. शाळेतल्या बाकी बहुतेक सगळ्या शिक्षकांना त्यांच्या आडनावापुढे सर असं जोडून त्यांचा उल्लेख करायची पद्धत होती. मात्र नना भिडे हे एकच शिक्षक असे होते की त्यांच्या अद्याक्षरांसह आडनावाने उल्लेख केला जात असे. ते वर्गात शिरता क्षणीच मला त्यांचं प्रथम जवळनं दर्शन झालं. विस्तीर्ण गौरवर्णीय भाल प्रदेशावर भ्रूमध्यावर रेखलेली लाल रंगाची चंद्रकोर चटकन लक्ष वेधून घेत होती. नुसतंच लक्ष वेधून घेत नव्हती, तर असं म्हणतात विलक्षण पावित्र्य दरवळत होती. त्या चंद्रकोरीवरून नजर त्यांच्या डोळ्यावर जात होती. अतिशय शांत आणि तरीही कमालीचे तेजस्वी डोळे होते त्यांचे. त्यांच्या नजरेतून विद्वत्तेचे शीतल तेज पाहणाऱ्याला भारून टाकत होतं. त्यांच्या त्या तेजस्वी चेहऱ्यावरून नजर हटवणं मुश्किलच होतं. तरीही तेथून त्यांच्या शरीरयष्टीकडे बघितल्यावर त्या विद्वान व्यक्तीच्या साधेपणाची कल्पना येत होती. धोतर, सदरा आणि कोट हा त्यांचा पेहराव.
मुद्दाम नजरेत भरत होता, कारण त्यांचे ते कपडे स्वतःच्या हाताने धुतलेले होते. त्यांना इस्त्रीचा स्पर्श देखील झालेला नव्हता. सदरा रंगीत असल्याने विशेष जाणवलं नाही, तरी त्यांच्या मूळच्या शुभ्र धोत्राने किंचितसा मळकटपणा मात्र स्वीकारला होता. वर्गात शिरताच त्याने क्षणाचाही विलंब न करता संस्कृतच्या अध्यापनाला सुरुवात केली आणि मी कमालीचा भारावून गेलो. माझा मोठा भाऊ श्रीदादा त्यांचं इतकं कौतुक का करत असे ते मला पहिल्या काही मिनिटातच अनुभवायला आलं. कुठंही शब्दांचा घोळ नाही. जे सांगायचं ते सुस्पष्टपणे आणि विलक्षण आत्मविश्वासाने. पहिल्या वाक्यातच त्याने संपूर्ण वर्गावर पगडा बसवला. अतिशय शुद्ध संस्कृत प्रचूर मराठी भाषेत ते संस्कृत हा विषय शिकवत होते. मधूनच एखाद्या संस्कृत सूत्राचा उल्लेख करून ते व्याकरणातले बारकावे समजून सांगत होते. त्यांच्या त्या वाणीनेच प्रथम दर्शनीच ते माझे लाडके शिक्षक झाले. तसे उत्कृष्ट शिकवणारे अनेक शिक्षक मी आयुष्यात अनुभवलेत. त्या सर्वांच्यात काही विशिष्ट खुबी असायच्या. बरेचसे शिक्षक आपला विषय मुलांना समजेल अशा प्रकारे वर्गात शिकवलं की त्यातच इतिकर्तव्यता मानत असत. अर्थात कोणी विद्यार्थी काही शंका घेऊन गेला तर ते तितकंच मन लावून त्याचं शंका निरसन करत असत. तरीही त्यांचं शिकवणं मात्र केवळ तेवढ्या विषयापुरतच असे. यापेक्षा वेगळे काही शिक्षक माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात मला भेटले. आपल्या विद्यार्थ्याची कुवत ओळखून आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व काही विद्यार्थ्यांना देण्यात ते धन्यता मानत असत. त्यांचं अध्यापन हे केवळ त्यांना नेमून दिलेल्या विषयापुरतच कधीच मर्यादित राहिलं नाही. नना भिडे सर हे याच वर्गातले शिक्षक. म्हणूनच त्यांना केवळ शिक्षक किंवा अध्यापक ही उपाधी देण्यापेक्षा त्यांना आचार्य म्हणून संबोधनच उचित झालं असतं. पुण्याच्या टिळक रस्त्यावरील आमच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत काही विद्यार्थी केंद्रित फार चांगले उपक्रम राबवले जात होते. अभ्यासक्रमाच्या बाहेरील ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांना बहुश्रुत आणि परिपूर्ण बनवणं हा त्यामागचा हेतू होता. सायन्स क्लब हा त्यातलाच एक उपक्रम. मला शास्त्राची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे कोणीही न सांगताच आपण होऊनच मी त्यात सहभागी झालो. या सायन्स क्लब मध्ये शिकवायला संस्कृतचे शिक्षक नना भिडे सर आल्यावर मी प्रथम अचंबितच झालो. संस्कृत हा भाषा विषय शिकवणारे हे शिक्षक शास्त्र काय शिकवणार हाच संभ्रम माझ्या मनात उद्भवला. ज्ञानेश्वर आता या क्षणी देखील आपल्या सर्वांच्या आजूबाजूला आहेत या त्यांच्या वाक्याने आम्ही सर्वच दिंगमूढ झालो. आणि त्या अवस्थेतून सावराच्या आतच त्यांनी आम्हाला सर्वांना घेऊन सप्तलोकात प्रवेश केला. भू वा स्वा महा जनः तपा आणि सत्यम हे सप्तलोक देखील इथेच आहेत. या त्यांच्या पुढच्या वाक्याने आम्ही आणखीनच चक्रावून गेलो. बोलता बोलता त्यांनी ही ऋग्वेदातील कोशकल्पना असून त्याच्या ज्ञानाने आपल्याला देव असुर भूत वगैरे सर्वांचं शास्त्रीय आकलन होतं असंही सांगितलं. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी असंप्रज्ञात आत्मसाक्षात्काराने जाणलेलं हे विश्वास ज्ञान पुढे वेदात नमूद करून ठेवलं. त्यातील कोशकल्पना ऋग्वेदात दिलेली आहे. यात सप्तलोकांचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. आता पाश्चिमात्य जगात शास्त्रीय कसोट्यांवर झोकून हे ज्ञान स्वीकारलं गेलंय. त्यानंतर त्यांनी प्रथम या ज्ञानाच्या आधारे परमेश्वर आणि देव याच्यातील फरक स्पष्ट करून मग प्रत्येक लोकांमधील अणुरेणूंची माहिती दिली. या ज्ञानाने मी इतका प्रभावित झालो होतो की आज मितीला त्यांनी आम्हाला हे शिकवून 60 वर्ष होऊन गेली तरी अजूनही ते माझ्या बुद्धीत स्पष्ट आहे. तरीही मला स्वतःलाच कित्येकदा प्रश्न पडेल की हे अवघड जटिल ज्ञान माझ्यासारख्या 10वीतल्या मुलाला इतकं समग्र समजलं कसं. आता लक्षात येतं की यात थोरवी माझ्या बुद्धीची अजिबात नव्हती, तर ती त्या वयातील मुलांच्या बुद्धीचा आवाका ओळखून त्यानुसार आम्हाला समजून सांगणाऱ्या नना भिडे सरांची होती. यथावकाश 10वीचं वर्ष संपलं. अपेक्षेनुसारच सुभाष जोशी, विनय जोशी, शंभू कुलकर्णी, मी आणखीन 1-2 विद्यार्थी संस्कृतमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालो. साहजिकच नना भिडे सरांनी आम्हा सगळ्यांना वेगवेगळं भेटायला बोलवून रोज रात्री त्यांच्या घरी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीच्या विशेष अध्ययनासाठी आमंत्रण दिलं. वास्तविक बाकीचे 10वी पासून जातच होते.
मला मात्र मी त्या शाळेत 10वीतच प्रवेश घेतलेला असल्याने हे नवीन आमंत्रण होतं. तथापि मी SSC ला संस्कृत सोडणार आहे हे मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्वास बसेना. तरीही त्यांनी माझ्या बाबतीत कोणताही आकस मनात धरला नाही. मला त्यांचं तितकंच प्रेम मिळत होतं. 11वीच्या वर्गात ते संस्कृत बरोबरच सामान्य विज्ञान शिकवायला वर्गात आले तेव्हा मात्र मी पुन्हा एकदा अचंबित झालो. संस्कृत ही भाषा म्हणजे कला शाखेचा विषय असं असताना हे शास्त्र शाखेतले विषय कसे शिकवणार? अभावितपणेच माझी शंका मी विनय जोशी याच्याजवळ बोलून दाखवली. अरे वेड्या, ते मुळात शास्त्र शाखेचेच पदवीधर आहेत, पदार्थ विज्ञान शास्त्राचे. विनयच्या उत्तराने मी अधिकच चक्रावून गेलो. ते मुळात BSc आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ आवडीनुसार संस्कृतमध्ये MA केलं आणि माझ्या मनातली त्यांची प्रतिमा अधिकच उत्तुंग झाली. वर्गात सामान्य विज्ञान शिकवताना माझं छायाचित्रणाचं वेळ त्यांच्या लक्षात आलं. मी केवळ कॅमेरा वापरून छायाचित्र रेखाटतच नसे तर त्यानंतर फिल्म धुणं, त्यावरून प्रिंट्स काढणं या सगळ्या गोष्टी मी माझ्या मीच करत असे. त्यासाठी मी आमच्याकडे असलेला एक जुना कॅमेरा वापरून त्यापासून स्वतः एन्लार्जर देखील बनवला होता. माझ्याशी छायाचित्रण आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर बोलायला त्यांना खूप आवडायचं. थोडक्यात मी संस्कृत सोडून देखील सतत त्यांच्या संपर्कात होतोच. तरीही 11वी मधील त्यांचा संस्कृतचा विशेष वर्ग हा विशेषच होता. त्यात त्यांनी आपल्या 13-14 वर्षाच्या काळात अनेक जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीधारक आणि बिडकर शिष्यवृत्तीधारक घडवले. दरवर्षी आपल्या या विशेष संस्कृत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना हे तत्वनिष्ठ शिक्षक आळंदी येथे घेऊन जात असत आणि महाराजांच्या समाधीसमोर त्यांच्याकडून 3 शपथा घेत असत. अपेयपान, सामिष आहार आणि अनैतिक वर्तन यापासून आयुष्यभर दूर राहायच्या शपथा ते आपल्या या विद्यार्थ्यांच्याकडून घेत असत. जर यातील एकापासून जरी ते ढळले तरी मग त्यांच्याशी त्या विद्यार्थ्यांचा संबंध कायमचा तुटला अशी स्पष्ट कल्पना ते त्यांना देत असत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ संस्कृतच शिकवलं नव्हतं तर त्यांच्यावर अतिशय उच्च प्रतीचे सात्विक संस्कार घडवले होते. कोणत्याही विद्यार्थ्यांनी या शपथा घ्यायला कधीच आडेवेडे घेतले नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवलेले काही विद्यार्थी नंतर संस्कृतमध्ये पदव्युत्तर अर्हता प्राप्त करून पाश्चिमात्य देशात अतिशय मानाच्या उच्च स्थानावर कार्यरत होते. त्यातल्याच एकाने बरीच वर्ष झाल्यानंतर नाना भिडे सरांना एक पत्र लिहिलं होतं. पाश्चिमात्य जीवनशैलीत आणि तेथील वातावरणात मद्यपान करणं हे अत्यावश्यक असल्यामुळे त्यांनी त्यासाठी सरांची अनुमती मागितली होती. विलक्षण तत्वनिष्ठ असलेल्या सरांनी त्याच्याच पुढे पर्याय ठेवला. तू आता स्वतःच्या पायावर उभा आहेस. कसं जगायचं आणि काय स्वीकारायचं याचे निर्णय तू स्वतःच घेऊ शकतोस. तथापि तुला पाश्चिमात्य संस्कृती आणि इतर काही कारणाने मद्यपान करायचं असेल तर इथून पुढे तुझा आणि माझा संबंध संपला. आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी सरांशी परत कधीच संपर्क साधायचा प्रयत्नही केला नाही. सरांच्या मनाला फार क्लेश देऊन गेला हा प्रसंग. तरीही त्यांना न विसरण्यासारखं आणि न लपवण्यासारखं दुःख झालं ते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती प्राप्त केलेला त्यांचा एक विद्यार्थी महाविद्यालयात गेल्यानंतर परत कधीही त्यांना भेटायला देखील गेला नाही. खरं तर तो शाळेत असतानापासून त्यांचा अत्यंत लाडका विद्यार्थी होता. हा सल त्यांच्या हृदयात इतक्या खोलवर रुतला होता की ते तो लपवूच शकत नव्हते. काही वेळा माझ्याजवळ देखील त्यांनी हे दुःख बोलून दाखवलं होतं. पण पुढे आयुष्यात विविध क्षेत्रात विलक्षण यशस्वी होऊन देखील तो नंतर परत कधीच नाना भिडे सरांच्या दर्शनाला गेला नाही हे मात्र खरं. तरीही आपल्या विद्यार्थ्यांवर अपत्यवत प्रेम करून त्यांना संस्कृत बरोबरच शास्त्र, गणित वगैरे विषय शिकवता शिकवता त्यांच्यावर सुसंस्कार घडवण्याचं आपलं व्रत मात्र त्यांनी कधीच सोडलं नाही. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपले आदर्श मानणाऱ्या नाना भिडे सरांनी अध्यापनाबरोबरच आपले आयुष्य धर्मरक्षण आणि नव्या पिढीवरील संस्कार
यांच्यासाठी अखेरपर्यंत व्यतीत केलं. पुणे शहराची एक खासियत आहे, पुण्यातून बाहेर गेलेला परत पुण्यात येऊनच स्थायिक होतो. इतकंच नाही तर बाहेरून पुण्यात आलेला पुण्यातच स्थायिक होऊन पुणेकरच बनतो. नना भिडे सर देखील असेच नागपूरहून पुण्यात आले ते अखेरपर्यंत पुणेकर बनूनच राहिले. फर्ग्युसन महाविद्यालयात मी शास्त्र शाखेची निवड केली आणि महाविद्यालयाच्या व्यग्र वेळापत्रकात शाळेतील शिक्षकांचीच काय पण इतर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या जीवाभावांच्या मित्रांशी देखील संपर्क अभावानेच व्हायला लागला. अर्थात काही मित्रांकडून त्यांच्याविषयी बातम्या येतच होत्या, काही जुन्या तर काही नव्या. नना भिडे सरांनी संस्कृत बरोबरच राष्ट्रभाषा प्रवीण आणि जर्मन आणि फ्रेंच भाषांमध्ये डिप्लोमा केल्याच्या बातम्या मला त्या काळातच नव्याने समजल्या. त्याला कारणही तसंच झालं. पहिल्या वर्षाच्या 6माही परीक्षेत मी महाविद्यालयात पहिला आलो होतो, परंतु शास्त्र शाखेच्या विषयांमध्ये बुडून गेल्याने मी जर्मन या विषयाकडे इतकं दुर्लक्ष केलं होतं की मी त्या विषयात सपशेल नापास झालो. आता मात्र माझ्या पायाखालची वाळू सरकली. हे असंच चालू राहिलं तर माझं वर्ष देखील जाऊ शकतं या विचाराने माझी झोप उडाली. तेवढ्यात नना भिडे सर जर्मन शिकवतात हे माझ्या कानावर आलं आणि मी तसाच शाळेत जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी मला त्यांच्या शिकवणी वर्गात नियमितपणे यायला सांगितलं. तिथं देखील माझे शालेय मित्र होतेच. एखादा विषय शिकवताना तो विषय विद्यार्थ्यांना समजणं हा एक भाग असतो, तर परीक्षेत त्याचे प्रश्न सोडवून चांगले गुण मिळवणं हा आणखी एक वेगळा भाग असतो. नना भिडे सर या दोन्ही बाबतीत किती बारकाईने लक्ष घालत हे मला त्या काळात समजलं. हो, विद्यापीठाच्या परीक्षेत मी जर्मन या विषयात उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालो. जसजशी नना भिडे सरांच्या विषयी अधिक माहिती मिळत होती तसतशी माझ्या मनातील त्यांच्याविषयीची प्रतिमा अधिक उज्ज्वल होत होती. पुण्यात येण्याच्या आधीपासूनच, नागपूरला असल्यापासूनच ते राष्ट्रीय सेवक संघाचे निस्सीम कार्यकर्ता होते. नुसते कार्यकर्ताच नाही तर सक्रिय विद्वान होते. त्यांनी इसवी सन 1940 मध्येच, म्हणजे माझ्या जन्माच्याही कितीतरी आधी, राष्ट्रीय सेवक संघाची प्रार्थना संस्कृतमध्ये अनुवादित केली होती. या प्रार्थनेचं पहिलं कडवं त्यांनी भुजंगप्रयात या वृत्तात, तर दुसरं आणि तिसरं कडवं मेघनिर्घोष या वृत्तात रचलं होतं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्. वास्तविक ही देशभक्तीपर प्रार्थना आहे. ही प्रार्थना यथावकाश सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी गाऊन ध्वनिमुद्रित केली. इतकंच नाही तर भारतरत्न कैलासवासी भीमसेनजी जोशी देखील या प्रार्थनेने विलक्षण प्रभावित झाले होते. त्यांच्या या प्रार्थनेची दखल घेऊनच असावं, पण पुण्यात ते अखेरच्या काळात पर्वतीच्या पायथ्याशी ज्या भागात राहत असत तेथील एका महत्वाच्या रस्त्याला त्यांचं नाव दिलंय. त्या मार्गावरील त्यांच्या नावाची पाटी पाहिली आणि आम्ही त्यांचे सर्व विद्यार्थी धन्य झालो. अर्थात नना भिडे सरांचं संस्कृत केवळ अध्यापन आणि पद्य निर्मिती एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांचं संस्कृतचं अखंड वाचन चालू असे, हा अभ्यास विविध विषयांचा असे, तरीही आम्हाला त्यांच्या या स्वाध्यायाची जाणीव असायचं तसं काहीच कारण नव्हतं. तथापि खूप उशिरा, म्हणजे मी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी एकदा भरतनाट्य मंदिरात एका आयुर्वेद परिषदेला जायचा प्रसंग आला होता. मी आयुर्वेद महाविद्यालयात शिकवायला जात असल्यामुळे मला या परिषदेसाठी आवर्जून आमंत्रण होतं. तरीही व्याख्यानं ऐकताना माझ्या आश्चर्याला पारावारच राहिलं नाही. व्यासपीठावर प्रत्यक्ष माझे लाडके आणि आदरणीय नना भिडे सर होते. त्यांनी अस्खलित भाषेत आयुर्वेदावर दिलेले व्याख्यान ऐकून मी विलक्षण प्रभावित झालो. एक संस्कृतचा शिक्षक, पदार्थ विज्ञानातील पदवीधर, आयुर्वेद वैद्यकीय परिषदेत इतकं ज्ञानपूर्ण प्रभावी व्याख्यान देऊ शकतो. क्षणभर मी स्तिमितच झालो होतो. याच विद्वानांनी माझ्या जीवनात आम्हाला ऋग्वेदातील कोशविस्तार शिकवला होता आणि आज ते आयुर्वेद शिकवत होते. ही केवळ संस्कृतची किमया. तिथंच मला फार मोठी आणि सखोल जाणीव झाली.
वास्तविक शालेय जीवनात बुद्धिमत्तेचा परिपूर्ण विकास अजून व्हायचा होता म्हणून तेव्हा लक्षात नाही आलं, पण आता आलं. संस्कृत ही केवळ भाषा नाही. संस्कृत ही केवळ भाषा नाहीये, ते भाषारूपी द्वार आहे. संस्कृत हे विश्वाचं ज्ञान असलेलं अपरिमित भांडार आहे. फक्त त्याची जाणीव हवी. ती जाणीव नाना भिडे सरांना पूर्णतः होती. त्यामुळेच ते संस्कृत ज्ञान भांडारातील एक एक दालन आत्मसात करत होते. शास्त्र आणि भाषा या विषयातील पारंगत असल्याने त्यांनी आम्हाला आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक आणि तरीही सौंदर्यपूर्ण दृष्टीने नुसतं पाहायचीच नाही तर अभ्यासाची दृष्टी शिकवली. तुमचा हा परिसस्पर्श अजूनही वयाच्या 80च्या उंबरठ्यावर देखील पदोपदी जाणवतोय नाना भिडे सर. कुठे आणि कसे फेडू हे पांग तुमचे.